ज्या मंदिरामध्ये पांडवांनी अनेक वर्ष वास्तव्य केलं हेच ते मंदिर. तर जय श्रीराम मित्रांनो, आज मी आंबडापूर या गावात भल्लाळ मातेचं दर्शन घेण्यासाठी आलो. विदर्भातील प्राचीन आणि ऐतिहासिक मंदिरापैकी हे एक मंदिर आहे. गर्भगृहातील चौथऱ्यावरील भिंतीत महिषासुरमर्दिनीच्या रूपातील देवीची अष्टदश भुजा असलेली मूर्ती आहे. सिंहावर स्वार झालेल्या या देवीच्या 18 हातामध्ये तलवार ढालीसह विविध प्रकारचे आयुधे आहेत. तिच्या चरणाखाली महिषासुराचे तसेच म्हशीचे शिल्प आहे. अनेक देवी देवतांच्या मूर्त्या आणि मंदिरे या परिसरामध्ये आहेत. भल्लाळ देवीच्या मंदिराच्या विटा ह्या विशिष्ट प्रकारच्या आहेत, ज्या की पाण्यामध्ये तरंगतात. इंद्रप्रस्थ काळातील ह्या विटा असाव्या. मातेचं दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर आपल्याला हेमाडपंथी मंदिराचे काही अवशेष बघायला भेटतात, ज्यावर की नक्षीदार असं कोरीव काम केलेलं आहे. हे अवशेष हेमाडपंथी महादेवाचे मंदिराचे असतील असं मला वाटते, कारण या ठिकाणी हेमाडपंथी महादेवाचं मंदिर होतं आणि मंदिराच्या परिसरामध्ये गावामध्ये उत्खननाच्या दरम्यान हे अवशेष त्यामध्ये निघालेले आहेत. जे इस्लामिक आक्रांत आपल्या देशामध्ये व्यवसाय करण्यासाठी आले होते, त्यांना आपल्या पूर्वजांनी धन दिलं, संपत्ती दिली, मान दिला, सन्मान दिला आणि त्या हरामखोरांनी त्याच्या मोबदल्यात आपल्याला काय दिलं तर आपले देव धर्म, संस्कृती, परंपरा, वारसा आणि सभ्यता संपवण्याचंच काम या डुकरांनी नेहमी केलेलं आहे. याच गोष्टीमधून ते सिद्ध होते. श्री भल्लाळ आईच्या मंदिराच्या जागेवर पांडव काळात 51 फूट उंचीची जगदंबा आईची मूर्ती होती, जे की फोटोमध्ये तुम्हाला जे पावलं दिसतात त्या पावलांच्या आकारावरून तुम्हाला समजत असेल की आईची मूर्ती किती मोठी असेल, किती भव्य असेल. मित्रांनो, हे मंदिर इतकं भव्य आणि दिव्य आहे कारण धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांचे जे सरदार होते खंडो भल्लाळ यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता आणि त्यांच्याच नावावरून या देवीचं नाव भल्लाळ देवी असं पडलेलं आहे. मित्रांनो, ब्लॉग खूप मोठा होत आहे, त्याचमुळे इथेच थांबतो. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, जय शिवराय, जय शंभूराजे.